आता पुढची बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाण्यात प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत। साम टीव्हीने बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सामान्य जनतेला कोण पुढचा खासदार हवाय याचा आढावा घेतला, पाहूयात। आमच्या मनातील खासदार शेतकरी पुत्र रविकांत तुपकर आहे। प्रतापराव जाधव, वसंत पगार येऊ शकतो दादा। अरे कोणी बी आलं तर आपल्याला काय द्या। आम्हाला संजू भाऊ गायकवाड जे म्हणतील तेच आमचे पूर्व दिशा राहते। प्रतापराव जाधव त्यांनी 15 वर्षामध्ये इथे कुठल्या प्रकारच्या पार्टीचं उद्घाटन थोडं कुठलंही काम केलं नाही। म्हणजे कोणीच नाही पाहिजे। नरेंद्रजी खेडेकर, शेतकऱ्याचे नेते रविदादा तुपकर। नवीन चेहरा आहे, युवा नेतृत्व आहे, लढाऊ वृत्तीचा आहे आणि काही करू शकतो बुलढाण्यासाठी। वंचित बहुजन आघाडी या सर्वांच्या भांडणामध्ये आमचा विजय होणार। रवी भाऊ, माझ्या मनातला खासदार प्रतापराव जाधव। रविकांत तुपकर, प्रतापराव जाधव पाहिजे बा। आणि माननीय प्रतापराव जाधव यांना आम्ही निवडून दिलं, परंतु गेल्या 15 वर्षामध्ये आम्ही त्यांचा चेहरा सुद्धा पाहिलेला नाही। वसंत दादा मगरवा, प्रतापराव जाधव साहेब, प्रतापराव जाधव। जिल्ह्याचा विकास सोडा तर जिल्हा त्यांनी भकास करून टाकलेला आहे। रवी भाऊ, शेतकऱ्यांसाठी फक्त एकमेव कैवारी उरलेले आपले रविकांत भाऊ तुपकर। आतापर्यंत त्यांच्याजवळ सत्ता नसूनही ते आमच्यासाठी खूप लढलेले आहेत। सौरभ खेडेकर, हमको खासदार तो रविकांत तुपकर चाहिए। चांगलं काम केलं बा। आणि भाजपनी जी महाराष्ट्रात शिवसेना फोडली, त्यांच्या पायावर दगड पडल्याशिवाय या राजकारणात महाराष्ट्राचा इतिहास बदलू शकणार नाही। कारण की मागच्या खासदाराने पूर्ण जिल्हा बकास करून सोडलेला आहे। या जिल्ह्याचा विकासच नव्हे तर प्रत्येक जनसामान्यांचा विकास करण्यासाठी त्यांना साथ देणार आहे। खात्यासाठी रविकांत तुपकर पाहिजे। प्रतापराव जाधव, 15 वर्षामध्ये माननीय प्रतापराव जाधव साहेब यांनी तोड सुद्धा दाखवलं नाही आणि लढणाऱ्या माणसाला बदनाम करण्याचं काम त्यांनी केलं। माननीय रविकांत तुपकर एक खासदार व्हायला हवे। शेतीमालाला जर भाव भेटला त्यावेळेसच आमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू राहील। रविकांत तुपकर भाऊ पाहिजे। माननीय रविकांत भाऊ, आमच्या सोयाबीन कापसाच्या प्रश्नाचा जो मुद्दा आहे तो विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये फक्त या माणसामुळे लागला। आपल्याला रविकांत तुपकर। महाराष्ट्रात भाजपला जबरदस्त फटका बसेल। तुमचे चॅनलवाले काही पण सांगू। बुलढाणा जिल्ह्याचा विकास निश्चितच होईल। विकास काहीच केलेला नाही, फक्त त्यांनी त्यांचं घर भरण्याचं काम केलं।